जय श्रीराम माऊली, जय श्रीराम. आज तुम्हाला एक थोडी माहिती सांगायची आहे मला मनापासून. ती म्हणजे आपल्याला जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे. एक इच्छा असते की मला काहीतरी करायचं आहे, आणि जोपर्यंत आपले हे शरीर आहे तोपर्यंत काहीतरी चांगलं करायची इच्छा होते, चांगलं ज्ञान घ्यायची इच्छा होते. ज्ञानासाठी काही वय नसते, वेळही नसते. ती तर फक्त एक इच्छा असते की माझ्या शरीरात इच्छा जागृत झाली आणि मला काहीतरी नवीन शिकायचं, काहीतरी नवीन करायचं. पण ते नवीन काय करायचं आहे ते आपल्याला कळत नाही. जीवनात फार चांगल्या चांगल्या गोष्टी असतात आणि या चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात तेव्हाच आकर्षित होतात जेव्हा आपण सकारात्मक विचार करत असतो. सकारात्मक विचाराने आपल्याकडे ज्ञान आणि चांगल्या गोष्टी आकर्षित होतात. त्यासाठी नेहमी तुम्ही सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचार म्हणजे आपण दिवसभर जे विचार करतो त्यातले 80% विचार हे नकारात्मक किंवा काही कामाचेच नसतात. त्यापेक्षा तुम्ही जे विचार करतात दिवसभर त्यामध्ये सकारात्मकता ठेवा. त्यामध्ये विश्व प्रार्थना ठेवा की ईश्वरा तू सर्वांना सुखात आनंदात ठेव. त्यामध्ये हे ठेवा की माझी मुलं, माझा परिवार, माझं घर आनंदी. ईश्वराचं नामस्मरण ठेवा. रामरामचा, कृष्णाचा, राधेचा जप करत राहा. यामुळे काय होतं की आपल्यामध्ये एक सकारात्मकता वाढत जाते, आणि जशी जशी तुमच्या शरीरात सकारात्मकता वाढत जाते तसं तसं तुमच्या शरीरातील विचार हे परिवर्तित होतात. त्याकडे आणखी चांगल्या चांगल्या गोष्टी येत जातात. आपण चांगल्या गोष्टीकडे, चांगल्या विचारांकडे आपण आकर्षित होत जातो. आणि सकारात्मक विचार वाढवण्याची आणखी एक म्हणजे तुम्ही चांगल्या चांगल्या पुस्तकं वाचू शकता. चांगल्या पुस्तकांचे ज्ञान घेणे ही महत्त्वाचे आहे. त्यातून आपल्याला वेगवेगळी माहिती मिळते. ईश्वराचे पुस्तक, जनरल नॉलेजचे पुस्तक, तुमची जे इच्छा असेल ते चांगले पुस्तकं तुम्ही वाचायची, म्हणजे तुमच्याकडे सकारात्मकता आकर्षित होते. नेहमी आनंदी राहायचं. प्रत्येक काम हे आनंदाने करायचं. आपण जे घरची कामं करतो तेही आनंदाने करणे महत्वाचे आहे, कारण की ते आपल्यालाच करायचं आहे. ते करणं आपलं कर्तव्य आहे. पण ते तुम्ही रागाने, संतापाने, द्वेषाने कराल किंवा मला कुणी मदत करत नाही या रागात तुम्ही करत राहाल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. उलटे तुमच्या शरीरात नकारात्मकता वाढेल. त्यासाठी तुम्हाला घरची कामं सुद्धा अगदी ईश्वराच्या नामस्मरणाने, चांगल्या विचाराने, सकारात्मकतेने करायचे. काम करणं हे सुद्धा एक ईश्वराचं पूजाच आहे. कोणतेही काम तुम्ही कराल तर ते ईश्वराची पूजाच आहे. पण ती करताना आपलं मन हे आनंदी असायला हवं. आनंद असणे फार महत्वाचे आहे. तुम्ही जेवढे आनंदी राहाल तेवढे तुमच्या शरीरात ही सकारात्मकता वाढत जाते. आनंदाची व्हायब्रेशन तेवढे वाढत जातात आणि तुमच्या जीवनात, तुमच्या परिवारात बदल होत जातो. तुम्ही चांगली पुस्तकं वाचता, त्याद्वारे तुम्हाला ज्ञान मिळतं, काहीतरी नवीन विचार मिळतात, नवीन शिकण्याचं मिळतात. आणि जेव्हा तुम्ही हा विचार करता ना की मला काहीतरी चांगलं करायचं आहे, मला माझ्यासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे सर्वप्रथम, तेव्हा तुम्हाला वेळ नक्की मिळतो. सर्व म्हणतात की आमच्याजवळ वेळ नाही, वेळ नाही. पण हा शब्द तुम्ही म्हटलेला की वेळ नाही. जेव्हा तुम्ही म्हणाल की माझ्याजवळ वेळ आहे, माझ्यासाठी वेळ आहे, काही क्षण मी माझ्यासाठी काढते, अर्धा तास तरी 24 तासामधून तुम्ही स्वतःसाठी काढाल तर हा वेळ तुम्हाला नक्की मिळेल. आणि वेळ काढला तर हा नक्की मिळतो. त्यासाठी तुम्ही रोज अर्धा तास काढा. पुस्तक वाचा, चांगले चांगले काम करा, काहीतरी चांगला छंद ठेवा. जसं तुम्हाला नृत्य करायचं आहे, गाणं म्हणायचं आहे, आणखी काही ड्रॉइंग काढायची आहे, चित्र काढायचं आहे, काही कला करायची आहे. या सगळ्यांसाठी काही वय नसतं. ते तुम्ही केव्हाही करू शकता, है ना. वेगवेगळ्या नवीन काय आयुष्यातली 10-15 वर्ष आपल्या मुलांना सांभाळण्यात, घर सांभाळण्यात, परिवार सांभाळण्यात निघून जातो. पण मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा आपण काही प्रमाणात फ्री होतो. आपल्याला वेळ मिळतो की आपण काहीतरी स्वतःसाठी करू शकू. आणि जेव्हा तुम्ही इच्छा जागृत करताना तुम्हाला नक्की ईश्वर मदत करतो आणि तुम्हाला वेळ मिळतो. त्यासोबतच काही वेळ आपल्या ध्यानासाठी काढा. जे तुम्ही डोळे बंद करून ध्यान करता, उघड्या डोळ्यांनी ईश्वराची पूजा करणे आणि बंद डोळ्यांनी ईश्वराचं नामस्मरण करणे, हे त्या ईश्वरासोबत मिळणं असते. या आत्म्याला त्या परमात्म्यासोबत भेट घेणे म्हणजेच ध्यान करणे आहे. या जीवाची त्या शिवासोबत भेट करणे म्हणजेच ध्यान करणे आहे. या चित्ताला शांत चित्त, प्रसन्न मन ठेवणे, आनंदी प्रसन्न काया ठेवणे, सकारात्मक विचार ठेवणे आणि चांगल्या विचारांकडे वळणे म्हणजेच ध्यान करणे आहे. असे ध्यानाचे अनेक मार्ग आहेत. तर तुम्ही ध्यान करा. 15 मिनिटं जरी तुम्ही ध्यान केले तरी तुमच्या विचारात, तुमच्या शरीरात
बराच फरक पडतो. तुम्हाला एक नवीन चैतन्य येतं, उत्साह येतो, एक आनंद येतो. तुमच्या शरीरात एक नवीन शक्ती जागृत होते. आणि ही नवीन शक्ती जागृत करायसाठी स्वतःला काही श्रम देणे, काही वेळ देणे महत्वाचे आहे. कारण की मीच माझी सखी आहे, मीच माझा मित्र आहे. मला काही क्षण स्वतःसोबत जगायचं आहे, काढायचं आहे. काही क्षण व्यायाम करायचा आहे, काही वेळ व्यायामाला द्यायचं. व्यायाम सुद्धा चांगल्या सकारात्मक विचाराने करायचं, ईश्वराच्या नामस्मरणाने करायचं. जेव्हा तुम्ही नामस्मरण घेता, चांगले विचार करता, तेव्हा तुमच्या शरीरातले व्हायब्रेशन चेंज होते, ते सकारात्मक होतात. त्यात आनंद निर्माण होतो. आनंदाशिवाय व्यक्ती नामस्मरण किंवा चांगले विचार करू शकत नाही. आणि हे जागृत करणं हे आपलं सर्वप्रथम कर्तव्य आहे. जीवन आहे, जीवनात घरचे कामं करायचीच आहे, परिवार सांभाळायचंच आहे, नात्यांना सांभाळायचंच आहे. पण यासोबत स्वतःसाठी काहीतरी थोडं करायचं आहे आपल्याला. व्यायाम करायचा आहे, ध्यान करायचं आहे, पुस्तक वाचायचं आहे, काहीतरी स्वतःची जे इच्छा असेल त्या पूर्ण करायच्या आहे राहिलेल्या. आणि एक चांगले विचार करायचे. सर्वप्रथम चांगले विचार केल्याशिवाय आपण हे करू शकत नाही. त्यासाठी आपल्या ईश्वरालाही नमन करायचंय की ईश्वरा, तू प्रत्येक वेळेस, प्रत्येक क्षणी माझ्यासोबत आहे. ईश्वराचा हात पकडणे, ईश्वरावर विश्वास करणे जीवनात फार महत्वाचं आहे. ईश्वरावर विश्वास ज्या दिवशी तुमचा पूर्ण असेल, तुम्ही सकारात्मकतेने असाल, तुम्ही सत्यताकडे असाल, एक नवीन विचार कराल, तर तुमच्या जीवनातील मार्ग नक्की मिळतो. लक्षात ठेवा. हेच मार्ग आम्ही आमच्या रेखीमध्ये सांगितले जाते. रेखी माऊली परिवार किंवा रेखीमध्ये हेच सर्व सांगितले जाते. कसं सकारात्मक राहायचं, कसे शांतीने आनंदाने कामं करायची, कसं जीवन जगायचं, आपल्या परिवाराला कसं आनंदी ठेवायचं, आपल्या मुलांमध्ये कसे चांगले संस्कार द्यायचे, त्यांच्यामध्ये कशी प्रगती करायची, त्यांना कसा मार्ग दाखवायचा, शरीरात काही दोष असेल, काही रोग असेल, त्यापासून कसं मुक्त व्हायचं, आपल्या घरामध्ये काही दोष असेल, राग असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, चिडचिड असेल, हे कशी दूर करायची, हे सर्व या रेखीमध्ये सांगितलं जाते. फक्त सांगितलं नाही जात, तर तुम्हाला मार्ग दाखवला जातो. आणि नक्की तुमच्यामध्ये 100% फरक पडतो. पण हे तुम्हाला विश्वासाने करायचं आहे. विश्वास अगोदर तुमच्या स्वतःवर असायला हवा, तुमच्या ईश्वरावर असायला हवा. तेव्हाच तुम्ही माऊली परिवारावर विश्वास ठेवून रेखीमध्ये येऊ शकाल. त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा की मला काहीतरी चांगलं करायचं आहे, चांगलं शिकायचं आहे, मला माझ्या व्यापारामध्ये प्रगती करायची आहे, मला माझ्या जीवनात समृद्धी आणायची आहे, एक आनंदाचं, सुखाचं जीवन मला जगायचं आहे. ज्या शांतीचं, सुखाचं, आनंदाचं मी स्वप्न बघायचं आहे, त्याला साकार करायचं आहे. हा विचार आपल्याला करायचा आहे आणि हे जीवन आपल्याला साक्षात जगायचं आहे. या जीवित शरीरानेच आपल्याला आपल्या परिवारासोबत, आपल्या घरामध्ये स्वर्गासारखं सुंदर आनंदी जीवन जगायचं आहे. त्याचा विचार नंतर नाही करायचा, आजच करायचा आहे. हे महत्वाचं असते. तर नक्की सर्व या रेखी परिवाराशी जुळा. माऊली रेखी परिवारात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि जीवनाचा एक नवीन मार्ग घ्या. जय श्रीराम माऊली, जय श्रीराम.